माननीय नामदार संजयजी बनसोडे साहेबांचा आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होत असताना काही विघ्न संतोषी लोकांनी मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार पसरवलेला, जेणेकरून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे आणि उद्गीरचा जे सांस्कृतिक आणि एक राजकीय चांगली परंपरा आहे ती बिघडवण्याचा प्रयत्न केलेला आहे। असा अपप्रचार पसरवणारे जे कोणी विघ्न संतोषी लोक आहेत, जे समाजकंटक आहेत, त्या समाजकंटकावर कायदेशीर कार्यवाही होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन शहर पोलीस स्टेशनला आम्ही तशी तक्रार दिलेली आहे। एक चांगलं वातावरण असताना, एक आनंदोत्सव साजरा करत असताना काही पोटसूळ उठलेल्या लोकांनी राजकीय वातावरण खराब करण्यासाठी जाणीवपूर्वक मुद्दाम एकेखोरपणाने आणि खोडसाळपणाने अशा अफवा पसरवत आहेत आणि या निव्वळ अफवा आहेत। आणि मी उदगीरकरांना आणि परिसरातील सर्व लोकांना नम्र निवेदन करतो, विनंती करतो की अशा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका। नामदार संजयजी बनसोडे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते एका चाकुरीत राहणारे आहेत, एका विचारानं चालणारे आहेत, माननीय अजित पवार साहेबांच्या विचारावर चालणारे आहेत आणि म्हणून अविचार पसरवणारे जे लोक आहेत त्यांच्या अफवावर कदापि विश्वास ठेवू नका। की माणूस मोठा होत असताना, उच्च पदावर गेलेला असताना पाय खेचणारे अनेक असतात। की उदगीरचा नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी जो विकास केलेला आहे तो काही लोकांना पावत नाही आणि म्हणून राजकीय स्वार्थापोटी आणि विष कालवण्यासाठी अशा अफवा पसरवत आहेत आणि म्हणून अशा लोकांवर या अफवा पसरवणारे आहेत त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करावं आणि त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करावी आणि लोकांनी आपल्या अफवावर विश्वास ठेवणे ही मी नम्र विनंती करतो। एक मिनिट, आपण घोषणा आम्ही माझ्या तोंडून सांगणं उचित नाही। आणि कोणत्या घोषणा तुम्ही दिल्यात राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी? कोण आला रे कोण आला, अजितदादांचा वाघ आला, या घोषणा दिलेल्या आहेत। संजय भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा आमच्या नेत्याला शोभेल, आमच्या विचाराला शोभेल अशा घोषणा आम्ही दिलेल्या आहेत। अपप्रचार पसरणाऱ्या घोषणा आमच्याकडून कसं अपेक्षित आहे आणि आम्ही ते करणार पण नाही। आणि आम्हाला काय करायचं, आम्ही फक्त आमची रेष मोठी करतो, दुसऱ्याची रेष फोडण्याचा आम्ही कधीही प्रयत्न करत नाही। आत्ताच काँग्रेसचे याच्या वतीने मुलाखत ठेवल्या, निषेध नोंदवण्याचे काँग्रेसच्या बद्दल काय सांगितलं? काँग्रेसने निषेध या अफवाचा पसरवला का त्या घोषणा देणाऱ्याचा पसरवला? जे कोणी घोषणा त्याच्या चुकीच्या दिल्या असतील त्यांचाही आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो। जे सामाजिक वातावरण जे चांगलं आहे, राजकीय वारसा उदगीरचा चांगला आहे, ते जर कोणी बिघडवत असतील तर त्यांचा आम्ही पदोपदी निषेध करू। तर त्या मुळाला जाऊन शोध घ्यावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि वस्तुस्थिती लोकांच्या समोर यावी, हा आमचा प्रयत्न आहे। पण या ठिकाणी जातीय तेढ निर्माण होईल, राजकीय तेढ निर्माण होईल, राजकीय द्वेष निर्माण होईल, नेत्यांमध्ये भांडणे लागतील, अशा प्रकारचा अपप्रचार करण्याची प्रवृत्ती या ठिकाणी माझ्या काही तरुण मित्रांमध्ये आज पाहायला या ठिकाणी मिळते। आज नामदार संजय बनसोडे साहेब यांचा वाढदिवस होता। विविध राजकीय पक्षातील, विविध सामाजिक घटकातील, विविध जातीय घटकातील तरुण तरुणी, महिला, बंधू भगिनी या ठिकाणी सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जमले होते। माननीय नामदार तिथून त्या ठिकाणून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रवेश केले असता वेगवेगळ्या कार्यकर्त्याच्या वेगवेगळ्या प्रेम व्यक्त करणाऱ्या घोषणा स्फूर्त बाहेर येत होते। त्यांना कोणी घोषणा लिहून दिलेला नव्हतं, ही मुख्य गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो। त्यातल्या काही कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला असं उच्चारल्यानंतर कोणी म्हणलं राष्ट्रवादीचा वाघ आला, कोणी म्हणलं अजितदादाचा वाघ आला, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या ठिकाणी ऐकायला येत होत्या। कार्यकर्त्याचा उत्साह होता। या सकारात्मक वातावरणामध्ये नकारात्मक घोषणा देण्याचा करण्याचा काही उद्देशच नव्हता। जर समजा ही राजकीय सभा आली असती तर कोणी जिंदाबाद म्हणलं असतं, कोणी मुर्दाबाद म्हणलं असतं आणि त्या घोषणा काउंटर करण्याच्या लायकीच्या होत्या। पण या वाढदिवसाच्या प्रोग्रामामध्ये कोणाला तरी काउंटर करून विरोधात घोषणा देण्याचा उद्देशच या ठिकाणी पहिल्या मी या ठिकाणी खोडून काढतो। त्यामुळं जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात द्वेष निर्माण करणारे जे काही तरुण माझे कार्यकर्ते आहेत, सर्व सुशिक्षित आहेत, सर्व हुशार आहेत,
ज्या व्हिडिओ सोबत त्यांनी छेडछाड केलेली आहे त्या व्हिडिओच्या संदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये उदगीर शहर राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत. ही घोषणा अत्यंत निंदनीय आहे. त्यांनी जी घोषणा फेसबुकवर आज लिहित आहेत, व्हॉट्सअपवर लिहित आहेत, सोशल मीडियावर लिहित आहेत, हे निंदनीय आहे. सन्माननीय अमित भैया देशमुख यांचं कारखान्याच्या माध्यमातून उदगीर क्षेत्रामध्ये असेल, लातूर जिल्ह्यामध्ये असेल, उल्लेखनीय काम आहे. सर्व राजकीय नेते हे राजकारणाच्या ठिकाणी तात्विक राजकारण करतात, तात्विक विरोध करतात, विकासाच्या मुद्द्यावर लढतात आणि मुंबई दिल्लीला बसून आपण एकत्रित राजकीय चर्चा करतात, एका ताटात जेवतात आणि खालच्या रस्त्याला कार्यकर्त्यांनी अशा द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट लिहून वक्तव्य करून जर तुम्हाला तुमची राजकीय पोळी भाजायची असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी ते खपून घेणार नाही. म्हणून सर्वप्रथम मी या ठिकाणी ती घोषणा केलीच नाही आणि जर कोणी केलं असेल तसं एक जरी आय विटनेस असेल तर या ठिकाणी समोर येण्याची मी आवाहन या ठिकाणी करतो. जे कोणी तुम्ही घोषणा करताय ना, ते घोषणा फेसबुकवर व्हॉट्सअपवर लिहिताय ना, ती घोषणा करणारा तुमचा एक जरी गुप्तहेर असेल, एक जरी कोणी आय विटनेस असेल, एक जरी कोणी ती घोषणा ऐकली असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊन उदगीर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमच्या विरोधात केस करावी आणि कायदेशीर मार्गाने लढा लढावा. त्यामुळं त्या घोषणेचा मी खंडन करतो. अशी संतापजनक घोषणा, द्वेष पसरवणारी घोषणा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आज केला नाही हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो.